माझी निवड झाली म्हणला, फक्त नियुक्ती दिली जायची, पुऱ्या गावात मिरवणूक काढली, अख्खे गाव जमले, गरीबाचा पोरग डिवाइस झाल्यामुळे अख्खे गाव शेजारचे जमले, 13,000 लोक मिरवणुकीला आले, गाव गुलालाने भरलं, 15 दिवसांनी मग जमलं म्हणी, मोठ्या घरची पोरगी मिळाली, सासऱ्याने हुंडा बी रेटून दिला, खुश झालं ते, पोरगी चांगली मिळाली, हुंडा मिळाला, पण सासऱ्याचं आबऱ्या लावण्याचं होतं. सासरा म्हणला तू जेव्हा ती टोपी घालून येशील तेव्हा लग्न करू. आता बोध त्याच्या डोक्याला टोपी लागली नाही, लग्नच मोड. सासरा म्हणला जेव्हा तू अधिकारी होशील त्यामुळे दिलेली मी पोरगी, जर त्याचं लग्न व्हाय ना आणि तुमची नोकरी नाही, गावात जात नाही म्हणे मी, 6 वर्ष झालं म्हणे गावात जात नाही, मिरवणूक घेऊन गावात गेलो, कसं जाऊ? हे खोटं नाही साहेब, हे तळमळ आहे माझ्या समाजाच्या लेकराची, रडते तांतरवाली जीव. त्यांना वाट नाही ठेवली तुम्ही मन मोकळं करायला, कुणी तुमच्या काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादींनी माझ्या गरीब मराठ्यांना वाट नाही ठेवली, तुम्ही फक्त तुमचं बघितलं. आणि आम्हाला तुमच्यात वाटलं की तुम्ही बघणारे नाहीत, माझी जातीचं कल्याण होतंय म्हणून मी 100% पोलीस साहेबाला करायला म्हणून तुम्हाला बोलिलं. आम्हाला वाटलं ह्या माणसात काहीतरी बोलण्यात आत्मविश्वास आहे, कोण नाही आम्हाला, आमच्या वेदना कोणी ऐकून घेत नाही, कोणाला टाइम नाही. काय केलं ह्या लेकरांनी? एसीबीसीचे पोरं तसेच पडून येत, ईडब्ल्यू